नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपण कदाचित लहानपणी ऐकली असेल. एक अशी गोष्ट जी सोचोटीचं महत्त्व अगदी सोप्या शब्दात समजावून सांगते. हो, गोष्ट आहे एका प्रामाणिक लाकूडतोड्याची. तर मग खरा प्रश्न हा आहे की प्रामाणिकपणाचं फळ खरंच गोड असतं का? म्हणजे नेहमीच तसं होतं का? ही गोष्ट आपल्याला बरोबर ह्याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाते. चला तर मग बघूया आपल्याला या गोष्टीतून काय उत्तर मिळतंय. तर आपल्या कथेचा नायक आहे एक लाकूडतोड्या. चला आधी आपण त्याची ओळख करून घेऊया. तो कसा होता, त्याचं आयुष्य कसं होतं हे जरा समजून घेऊया. तर हा जो लाकूडतोड्या होता ना, तो खूप साधा होता. परिस्थितीने गरीब, पण मनाने मात्र खूप श्रीमंत होता. कारण तो प्रचंड प्रामाणिक होता. रोज सकाळी उठायचं, जंगलात जायचं, लाकडं तोडायची आणि ती विकून जे काही मिळेल त्यावर आपला छोटासा संसार चालवायचा. आणि हे सगळं तो कशाच्या जोरावर करायचा? तर त्याच्याकडे होती फक्त एकच जुनी लोखंडी कुऱ्हाड. तीच त्याचं सर्वस्व होती. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण मग एके दिवशी असं काहीतरी घडलं ज्याने त्याच्या आयुष्यात एक मोठं वळण आलं. बघा, झालं असं की तो नेहमीसारखा नदीच्या काठावर एक झाड तोडत होता. आणि नेमकं त्याच वेळी त्याची कुऱ्हाड हातातून निसटली आणि थेट गेली त्या खोल नदीच्या पाण्यात. आता नदी इतकी खोल होती की कुऱ्हाड परत मिळण्याची आशाच नव्हती. जवळपास अशक्यच होतं ते. आता विचार करा, त्याच्यासाठी ती फक्त एक कुऱ्हाड नव्हती. अरे, ते तर त्याच्या पोटापाण्याचं साधन होतं, त्याच्या कुटुंबाचं भविष्य होतं. आणि तेच गेलं म्हटल्यावर तो बिचारा पूर्णपणे कोलमडून पडला. काय करावं काहीच सुचेना आणि तो तिथेच बसून ढसाढसा रडू लागला. पण म्हणतात ना, जिथे सगळी आशा संपते तिथेच कुठेतरी एक आशेचा किरण दिसतो. इथेही तसंच झालं. एक चमत्कारच घडला. आणि इथूनच सुरू झाली त्याच्या प्रामाणिकपणाची, त्याच्या चारित्र्याची खरी परीक्षा. तो असा रडत असतानाच अचानक नदीच्या पाण्यातून एक तेजस्वी देवता प्रकट झाली. तिने त्या लाकूडतोड्याला पाहिलं आणि अगदी शांतपणे विचारलं, "बाळा, तू का रडतो आहेस?" आता बघाय, इथे सुरू झाली परीक्षा. देवतेने काय केलं? पाण्यात हात घातला आणि बाहेर काढली एक सोन्याची, चमचमणारी सोन्याची कुऱ्हाड. आता कल्पना करा, एका गरीब माणसासमोर एवढा मोठा मोह. पण तो लाकूडतोड्या, तो जराही डगमगला नाही. त्याने सरळ सांगितलं, "नाही देवी, ही माझी कुऱ्हाड नाही." अच्छा, देवतेने विचार केला, अजून एकदा पाहूया. तिने पुन्हा पाण्यात हात घातला आणि ह्यावेळी बाहेर काढली एक चांदीची कुऱ्हाड. तीही तितकीच सुंदर. पण लाकूडतोड्या आपल्या शब्दावर ठाम होता. त्याची सचोटी बघा. तो म्हणाला, "देवी, ही सुद्धा माझी नाही." आणि मग शेवटी देवतेने तिसऱ्यांदा पाण्यातून एक कुऱ्हाड बाहेर काढली. ही होती त्याची स्वतःची, तीच जुनी लोखंडी कुऱ्हाड. आणि ती पाहताच त्या लाकूडतोड्याचा चेहरा अक्षरशः उजळून निघाला. तो इतक्या आनंदाने ओरडला, "हो हो देवी, हीच माझी कुऱ्हाड आहे." आणि त्याच्या त्या निरागस प्रामाणिकपणाने देवतेचं मन जिंकून घेतलं. तर मग आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. त्याच्या या प्रामाणिकपणाचं फळ काय मिळालं? देवतेने त्याला काय दिलं असेल बरं? हे बघा, देवतेसाठी त्याची गरिबी महत्वाची नव्हती. तिला काय भावलं तर त्याचा तो निखळ प्रामाणिकपणा. त्याच्या त्या सचोटीने ती इतकी प्रसन्न झाली की तिने जे बक्षीस दिलं ते खरंच खूप मोठं होतं. तिने त्याची ती जुनी लोखंडी कुऱ्हाड तर त्याला परत दिलीच, पण त्यासोबत बक्षीस म्हणून ती सोन्याची कुऱ्हाड आणि ती चांदीची कुऱ्हाड ज्यांना त्याने नकार दिला होता, त्या दोन्हीही त्याला देऊन टाकल्या. विचार करा, प्रामाणिकपणाचं केवढं मोठं फळ मिळालं त्याला. तर मग ह्या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? या कथेचं सार काय आहे? या कथेचा बोध अगदी सरळ आणि सोपा आहे. प्रामाणिकपणा आणि सचोटी यांचं फळ नेहमीच मिळतं. हो, कदाचित थोडा वेळ लागेल, परीक्षा द्यावी लागेल, पण सचोटीचा मार्ग आपल्याला शेवटी योग्य ठिकाणीच घेऊन जातो. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. कधीतरी आपल्या आयुष्यात असा एखादा क्षण आला आहे का जेव्हा प्रामाणिक राहिल्यामुळे अनपेक्षितपणे काहीतरी चांगलं घडलं? यावर थोडा विचार करायला हरकत नाही.